हॅलो, एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल नायू? हॅलो, आवाज येतोय का? थँक्यू व्हेरी मच. जो काही टेक्निकल फॉल्ट आत्तापर्यंत झाला त्यासाठी मी क्षमस्व आहे. आपण सुरुवात करूया. जय भीम सर्वांना. जय भीम. नमो बुद्धाय. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देणारे संत नामदेव महाराज, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक. हॅलो, जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जगाला शांतीचा संदेश देणारे विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा संदेश देणारे संत नामदेव महाराज, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती महाराज, छात्रवीर युवराज धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी पाया रचला व भारतातील पहिली शिवजयंती साजरी केली असे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज. हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो अशा या भारताला संविधान बहाल करणारे बुद्धिसम्राट, प्रज्ञासूर्य, ज्ञानपंडित, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असा संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असा संदेश देणारे साहित्यरत्न लोक साहित्यकार अण्णाभाऊ साठे, संत रविदास, संत कबीर, राष्ट्रमाता साहेब जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, भारतातल्या पहिल्या धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, दिवसा गावातली घाण साफ करणारे व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून व प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मेंदूतली घाण साफ करणारे संत गाडगे महाराज, भारतातले आणि शेवटचे खरे संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बहुजन नायक बिरसा मुंडा, राजे नरवीर उमाजी नाईक, तमाम मानवतावादी महापुरुषांना, वीरांगणांना, बहुजनवादी महामानवांना या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश अरुण बनसोडे, सांगोला महाविद्यालय सांगोला, जिल्हा सोलापूर विनम्र अभिवादन करतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स थॉट्स ऑन ॲनिहिलेशन ऑफ कास्ट्स. बाबासाहेबांचे जाती निर्मूलनाचे विचार याबाबत आज मी विचार व्यक्त करणार आहे. त्यापूर्वी संयोजकाचे आभार मानणे मी इथं माझं कर्तव्य समजतो. मुंबई विद्यापीठ इतिहास विभाग व आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या व्याख्यानमालेचे आज पुष्प मी गुंफत आहे.
व सोलापूर विद्यापीठ युनिटमार्फत हे पुष्प गुंफण्याची संधी मला दिली, याबद्दल मी आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ सर, सचिव डॉक्टर संतोष बनसोड सर, सोलापूर युनिटचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड सर, सचिव नारायण बनसोडे सर, तसेच आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताच्या लढाईविषयीचे विचार. मित्रांनो, ज्यावेळी मी जातीअंताची लढाई म्हणतो त्यावेळी लढाई ही फार कमी काळ चालते. मी याला म्हणेन की प्रॉपर शब्द याच्यासाठी जातीअंताची चळवळ आहे, कारण ही चळवळ महात्मा फुलेंनी लढली, ही चळवळ शाहूजी महाराजांनी लढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढली. आजही आमच्या अनेक पिढ्या ही चळवळ लढत आहेत. तर आपण विषयाला सुरू करूया. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती साजरी करत आहे आणि आज जगभरामध्ये कोरोनासारख्या विषाणूची महामारी सुरू आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं कोरोना टाळण्यासाठी एक जो शब्द पुढं आला की सोशल डिस्टन्सिंग. पण मला असं म्हणायचं आहे की हा शब्द सोशल डिस्टन्सिंग नसून तो फिजिकल डिस्टन्सिंग असावा, कारण आमच्या अनेक पिढ्यांनी आत्तापर्यंत जे सोशल डिस्टन्सिंग पाळलं, अस्पृश्यतेच्या माध्यमातून जे पाळलं ते सोशल डिस्टन्सिंग आता पुरे झालं. आता अस्पृश्यता संपलेली आहे, तर शारीरिक अंतर फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द असावा. दुसरी एक गोष्ट या महामारीच्या बाबतीत आणि माझ्या विषयाच्या बाबतीत मला तुम्हाला सांगावीशी वाटते की 1897 साली इपिडेमिक डिसीज ॲक्ट हा ब्युबॉनिक प्लेग या रोगासाठी ॲक्ट पारित केला गेला आणि आजही जो मनुष्य इतरांना साथीच्या रोगाचा फैलाव करतो, इतरांचं सामाजिक आरोग्य आणि सुख धोक्यात आणतो, याला भारतीय दंडविधान कलम 269, 270, 188, साथीचे रोग अधिनियम 2, 3 व 4 याप्रमाणे तो दंडात्मक कारवाईस पात्र ठरतो. हे झालं कोरोनाच्या बाबतीत. कोरोना आज उत्पन्न झाला 2019, पण हजारो वर्ष जातीचा जो व्हायरस या देशाला संपवत आलेला आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या या जातीच्या व्हायरसमुळं बाधित झाल्या, हिंदुत्ववादी बाधित झाले आणि त्यांनी आमच्या पिढ्यांना त्रास दिला. याचा हिशेब कोण देणार? यासाठी मी विचारमंचासमोर विषय घेऊन येत आहे की बाबासाहेबांचे विचार आणि जातीअंताची लढाई किंवा जातीअंताची चळवळ. 21व्या शतकामध्ये आपल्याला पाहावयास भेटेल की विषमतावादी व्यवस्था आणखी तीव्र होत चाललेल्या आहेत. याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की संदेश वाघ सरांनी जसं आपल्याला कृती कार्यक्रम सांगितला की लॉकडाऊनच्या काळात, आज महामारीच्या काळामध्ये पूर्ण जग बंद असताना सुद्धा महाराष्ट्रातले, ज्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आहे, या महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणारे अत्याचार वाढत चालले. 14 केसेस या 2 ते 3 महिन्यात होत आहेत आणि त्याच्यासाठी काय भरघोस कार्यक्रम आंबेडकराईट काँग्रेसचा असणार आहे, हिस्ट्री काँग्रेसचा असणार आहे, हे संदेश वाघ सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे बाबासाहेबांसारखा जाती व्यवस्थेचा सखोल अभ्यास करणारा समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ असा अभ्यासू व्यक्ती या जगात पुन्हा होणे नाही. आणि भारताची जी व्यवस्था आहे ही विषमवादी व्यवस्था आहे. इतर देशांशी ज्यावेळी आपण तुलना करतो, बौद्ध साम्राज्यामध्ये ज्यावेळी सम्राट अशोकाच्या काळात, ज्याला आपण अखंड भारत म्हणतो किंवा ज्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा असं आपण म्हणतो, आज जर बघितलं तर तो भारत विषमतावादी, दलिताच्या अत्याचारासाठी फेमस आहे. आणि दलितांवरती होणारे अत्याचार आज हा वैश्विक इश्यू आहे. जसं अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉइड यांची हत्या झाली आणि पूर्ण अमेरिका याच्यामध्ये गोरेवर्णीय सुद्धा रस्त्यावरती उतरले आणि किंग मार्टिन ल्युथर यांच्यानंतरची मोठी क्रांती आज आपल्याला ट्रम्प यांच्या काळात बघायला भेटली की गोरे आणि काळे लोक एकत्र येऊन रस्त्यात लढतायत. पण आजही भारताचं जर चित्र बघितलं तर आजही आपण जातीपातीमध्ये अडकलोय. जर SCवर अन्याय झाला तर SC रस्त्यावरती उतरतोय, STवरती अन्याय झाला तर ST रस्त्यावरती उतरतोय, OBCवरती अन्याय झाला तर OBC रस्त्यावरती उतरतोय, महिलांवरती अन्याय झाला तर महिला रस्त्यावरती उतरतायत. आज मेरिटमधला विद्यार्थी असू द्या, त्याचा सत्कार हा जात बघून, आज पुरस्कार हे जात बघून, कोणतीही गोष्ट आपण जातीपातीच्या ह्याच्यामध्ये अडकवली आहे. यामध्ये बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये
मानववंशशास्त्र अँथ्रोपॉलॉजीचे प्रोफेसर ए गोल्डवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास मंडळापुढं मानववंशशास्त्राच्या अभ्यास मंडळापुढं कोलंबिया विद्यापीठामध्ये शोधनिबंध सादर केला आणि या निबंधाचं टायटल होतं कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, म्हणजेच भारतातील जाती, त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार. बाबासाहेब याच्यामध्ये सिस्टमॅटिकली जाती व्यवस्था मांडतात या पेपरमध्ये. पहिलं ते मांडतात मेकॅनिझम, की ही जाती व्यवस्था जोपासण्याचं मेकॅनिझम काय आहे, त्याची उत्पत्ती कशी होते आणि नंतर त्याचा विकास कसा होत जातो. या जाती जर बघितल्या तर आपल्याला हिंदू या शब्दाकडे जावं लागतं. आज बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालणारा सार्वभौम आणि धर्मनिरपेक्ष हा देश असताना आज इथं हिंदू राज्याच्या किंवा रामराज्याचा अजेंडा राजरोसपणे बोलला जातो. तर हिंदू हा शब्द हा कोणत्याही हिंदूंच्या धर्मशास्त्रामध्ये नाही आहे. जसं की रामायण हे हिंदू धर्मशास्त्र आहे किंवा ग्रंथ आहे. महाभारत जे जवळजवळ 338 भाषांमध्ये आहे, 1130 त्याच्या पोती आहेत, कुठेही हिंदू शब्द आलेला नाही. हिंदू हा सिंधू नदीपासून सिंधूचा अपभ्रंश होऊन हिंदू शब्द आलेला आहे. हा धर्म सनातन आहे असं ह्या धर्म बनवणाऱ्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यात कोणत्याही प्रकारचा कालमानानुसार फेरबदल होऊ शकत नाही. आणि हा जो धर्म आहे हा मनुस्मृतीवरती आधारित होता. 2000 वर्षापूर्वी ज्यावेळी मनुस्मृती लिहिली गेली आणि त्याच्याप्रमाणे चातुर्वर्ण्य व्यवस्था उदयास आली. ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये 2000 वर्षापूर्वी मनुस्मृती वॉज अ लीगल अँड पिनल कोड, की फक्त ती कायदेशीर नव्हती तर ती भंग करणाऱ्याला अशा विषमतावादी व्यवस्थेनं अमानवी किंवा भीषण अशा शिक्षा दिल्या होत्या, की जसं डोळे फोडणे, जीभ कापणे, कान कापणे, हात पाय तोडणे अशा भीषण शिक्षा दिलेल्या होत्या. या चातुर्वर्णामध्ये 4 प्रामुख्याने वर्ण सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सगळ्यात जी अप्पर कास्ट किंवा या मनोऱ्यामध्ये सगळ्यात वरती जे आहेत ते ब्राह्मण. आता वेगवेगळ्या थिअरी याबाबत मांडण्यात आलेल्या आहेत, की याच्यामध्ये सांगितलं जातं की ईश्वराच्या विविध अंगांपासून या 4 वर्णांचा जन्म झाला. हा विषय बऱ्याच वेळा चर्चेला आलेला आहे की ब्राह्मणांची उत्पत्ती ही मुखापासून ईश्वराच्या झालेली आहे आणि तसंच त्यांची कार्यसुद्धा दिलेली आहेत. ब्राह्मणांचं कार्य दिलेलं आहे अध्यापनम अध्ययनम, म्हणजे त्यांनी फक्त अध्यापन करायचं आहे, शिकवायचं आहे आणि अध्ययन शिकायचं आहे. म्हणजे महत्त्वाची ज्ञानसत्ता ही ब्राह्मणांनी स्वतःकडे ठेवली. ज्ञानसत्ता ही विशेष सत्ता होती की ज्याच्यामध्ये इतरांना शिकण्याचा अधिकार नव्हता, ब्राह्मणांना शिकण्याचा अधिकार होता आणि ज्ञानसत्तेमार्फत ते इतर वर्गांवरती अंकुश ठेवू शकत होते. दुसरा जो वर्ग होता तो क्षत्रिय, ज्यांच्याकडं राजसत्ता म्हणजे पॉलिटिकल पॉवर होती. नंदकुलामध्ये ज्यावेळी चाणक्यापासून क्षत्रिय संपले, पुष्यमित्र शुंगमित्राने ज्यावेळी बृहद्रथ राजा जो मौर्यांचा राजा होता याचा शेवट केला, तेव्हापासून वैभवशाली बौद्ध परंपरा इथं संपुष्टात आली आणि वैदिक धर्माला इथं सुरुवात झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं बहुजनांची गुलामगिरी किंवा वाईट दिवस सुरू झाले. नंदकुलामध्ये चाणक्यापासून नंतर क्षत्रिय संपले आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असे 2 वर्ग सुरू झाले. याच्यामध्ये शूद्र मराठी जे लढवय्ये होते हे सुद्धा शूद्रात गणले जाऊ लागले. आपल्याला अलीकडच्याच काळातलं प्रकरण आठवत असेल, खोले ह्या ज्या हवामानशास्त्रज्ञ आहेत पुण्याच्या, त्यांच्याकडं स्वयंपाक करणाऱ्या ज्या बाई होत्या निर्मला यादव, ह्या मराठा समाजातल्या होत्या आणि त्यांनी खोटं सांगून ब्राह्मण आहेत असं सांगून नोकरी मिळवली आणि आर्थिक फायदा घेतला. अशी केस खोलेबाई ज्या हवामानशास्त्रज्ञ होत्या गव्हर्नमेंटमध्ये ह्या दाखल करतात. तर आज आपण कोणत्या समाजामध्ये जगतोय लक्षात घ्या. बाबासाहेब घटना लिहून गेले, आपल्याला अधिकार देऊन गेले, तरीही आज या खुळचट कल्पना पुण्यासारखं शहर जिथं महात्मा फुलेंनी क्रांती केली अशा शहरामध्ये अशा घटना घडत आहेत. शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण आपल्याला माहिती आहे की शाहू महाराजांचा राज्याभिषेक करताना ब्राह्मणांनी वेदोक्त ग्रंथ वाचले नाहीत, पुराणोक्त ग्रंथ वाचले. कारण ब्राह्मण हा फक्त श्रेष्ठ आणि शाहू महाराज जरी राजे असले तरी ते संस्थानाचे राजे असले तरी श्रेष्ठ नाहीत, ते कनिष्ठ आहेत, ते शूद्र आहेत.
शिवराज्याभिषेकाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की शिवराज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही इथल्या ब्राह्मणांनी. त्यासाठी काशीहून गागाभट्टांना बोलवावं लागलं आणि गागाभट्टांना जवळजवळ त्या काळी 11 लाख रुपयांची 11 लाख रुपये देण्यात आले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी. तर याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आवाज उठवणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले नेते आहेत की भारतातली हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेली जी गुलामगिरी आहे, जी धार्मिक गुलामगिरी आहे, या शोषणाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाबासाहेबांनी पहिल्यांदा 1917मध्ये शोधनिबंध सादर केला. नंतर लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या 1936च्या वार्षिक परिषदेसाठी बाबासाहेब अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी एक भाषण तयार केलं होतं आणि ते भाषण त्यांनी पहिल्यांदा त्या परिषदेच्या संयोजकांना पाठवलं. त्या संयोजकांना पाठवल्यानंतर त्यातील काही पॅराग्राफ्सवरती संयोजकांनी आक्षेप घेतला आणि बाबासाहेबांना विनंती केली की आपणाला जर अध्यक्षीय भाषण करायचे असेल तर आपण हे भाषण बदलावे, हे काही पॅराग्राफ्स यातले डिलीट करून टाकावे. तर बाबासाहेबांनी याला नकार दिला आणि ही परिषद पुन्हा कधीच झाली नाही. ते भाषण बाबासाहेबांचं तसंच राहिलं. बाबासाहेबांना पुन्हा वाटलं की ह्या दोन्ही रिसर्च पेपर्सला एकत्र करून आणखी एक रिसर्च पेपर आपण तयार करावा, पण बाबासाहेबांना वेळ नव्हता आणि दुसरी त्यांची प्रकृती ते हे दोन्ही रिसर्च पेपर कंबाईन करून पब्लिश करू शकले नाहीत. तर ते नंतर त्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातींचे निर्मूलन या स्वरूपात पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले. तर आपण मनुस्मृती आणि चातुर्वर्णाच्या बाबतीत बोलत होतो, तर मी तिसऱ्या वर्गाकडे येतोय. तिसरा वर्ग हा वैश्य, ज्याच्या हातात आर्थिक सत्ता होती, इकॉनॉमिक पॉवर होती. अशा या 3 वर्ग यांनी शूद्रांचं आणि अतिशूद्रांचं शोषण केलं. जो चौथा वर्ग आहे शूद्र. मग या शूद्रांचं काम काय आहे? असं समजलं जातं की ब्राह्मणांची उत्पत्ती मुखापासून, क्षत्रियांची उत्पत्ती दंडापासून आणि वैश्यांची उत्पत्ती देवाच्या मांडीपासून, तर शूद्रांची उत्पत्ती पायापासून झाली. ही थिअरी सांगितली जाते. शूद्र ही सगळ्यात मनोऱ्यातल्या खालचा कप्पा. वरील तिन्ही वर्गांची सेवा करणे हा त्याचं कार्य. मनुस्मृतीमधला अध्याय 1 श्लोक 88 सांगतो की वरील तिन्ही वर्णांची शूद्राने इमाने इतबारे सेवा केली पाहिजे. या बदल्यात त्याने कोणताही पगार किंवा वेतन मागितली नाही पाहिजे. या जन्मात जर त्यानं बिनतक्रार सेवा चाकरी केली या तिन्ही वर्णांची, तर त्याचा पुढच्या जन्मात वरती घेण्यासाठी विचार केला जाईल. या पद्धतीनं मनुस्मृतीनं अतिशय जुलमी असे शूद्रांवरती आणि अतिशूद्रांवरती. 5वा वर्ग याच्यामध्ये आहे अतिशूद्र, ज्याच्यामध्ये आत्ताचे शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब्स आणि नॉमॅडिक ट्राईब्स NT येतात. याच्याच बरोबर आदिवासींना हिंदू व्यवस्थेमध्ये कुठेही स्थान दिलं गेलेलं नाही आहे. आदिवासींचं वनवासी असं संस्कृतीकरण करून हे धर्म मार्तंड मोकळे झालेले आहेत. जात हा विषय आंतरविद्याशाखीय असून याला समाजशास्त्राची झालर आहे, याला मानववंशशास्त्राची झालर आहे, याला इतिहासाची झालर आहे, याला प्रादेशिक भूगोलाची झालर आहे, याला कामधंदे, व्यवसाय, अर्थशास्त्राची झालर आहे. त्या काळात बलुत पद्धती होती आणि 12 बलुतेदार हे वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत होते. याच्यामध्ये ब्राह्मण फक्त ज्ञान देणे, ज्ञान घेणे एवढंच काम करत असत आणि बाकीचे सर्व कार्य हे 12 बलुतेदार करत असेल. याच्यामध्ये या मोबदल्यात काहीच मागायचं नाही, जे मिळेल ते घ्यायचं असा धर्मशास्त्रांचा नियम होता. मनुस्मृतीचा श्लोक 129 असं सांगतो, शूद्र कितीही गुणवत्ताधारक असेल तरीही त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्योत्तर काळानंतर जातीची मोजणी करण्यासाठी, जनगणना करण्यासाठी बरेच आयोग होऊन गेले, ज्याच्यामध्ये 1952 मध्ये कालेकर आयोग आला होता. 1980 मध्ये मंडल आयोग आला होता आणि मंडल आयोगाप्रमाणे OBC हे 52% होते देशात, SC ST मिळून 22.5% होते. आजही हा आकडा अनिश्चित आहे, संभ्रमात टाकणारा आहे. देशातल्या जाती, उपजाती, पोटजाती यांनी मिळून एक अशी गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स सिस्टीम या देशामध्ये तयार केलेली आहे. असं सांगितलं जातं की या देशामध्ये 5000 जाती आहेत, पण पालखीवाले यांच्या मते
हा जो सॅम्पल साईज घेतलेला आहे सर्वेचा, हा सॅम्पल साईज चुकीचा आहे. हा सॅम्पल सर्वे पूर्णपणे चुकीचा आहे. आणि याचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं की 1969मध्ये तामिळनाडूमध्ये कायदा करण्यात आला आणि ज्याच्यामध्ये 69% आरक्षण देण्यात आलं, मागणी करण्यात आली 69% आरक्षणाची. आणि याची जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तर जर या जाती, उपजाती, पोटजाती जर बघितल्या तर आरक्षित वर्गांची किंवा शूद्रांची आणि अतिशूद्रांची संख्या ही फार जास्त आहे या देशातली. आता बाबासाहेब ज्यावेळी सांगतात की हे जाती जोपासल्या जातात, जातींच्या भिंती बळकट केल्या जातात, ह्या जातींचे किल्ले केले जातात. बाबासाहेब ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये लिहितात की इन इंडिया एव्हरी कास्ट इज अ सेपरेट नेशन. प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे, त्याची सेपरेट कार्यपद्धती आहे, त्याचे नियम आहेत आणि ही जात व्यवस्था जोपासली जाते जाती अंतर्गत विवाहांनी. जाती अंतर्गत विवाह करत असताना या धर्ममार्तंडांना ज्यांना जात टिकवायची आहे, आता शूद्रांना आणि अतिशूद्रांना तर जात नको आहे, त्यांचं माणूस पण याच्यामुळे गेलेलं आहे. पण वरचे जे 3 वर्ग आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, यांना त्यांच्या खोट्या अभिमानासाठी, आर्थिक फायद्यांसाठी, सामाजिक फायद्यांसाठी जे काही सत्ता ते हजारो वर्ष भोगत आलेले आहेत, ही टिकवण्यासाठी त्यांनी जातीय बाह्य विवाहांना पहिल्यापासून विरोध केला. अगदी चार्वाकापासून ज्या काही लोकांनी आंतरजातीय विवाह करून देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या करण्यात आली. जात जोपासण्यामध्ये लग्न योग्य पुरुष आणि स्त्री यांची संख्या समान राखली जाते. याच्यामध्ये जर स्त्रीचा नवरा हा तिच्या अगोदर जर मृत्यू पावतो तर या धर्ममार्तंडांनी अशी व्यवस्था केली की ती स्त्री व्यभिचार करू नये म्हणून त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याबरोबरच जाळलं जावं, ज्याला आपण सती जाण्याची पद्धती म्हणतो. तर चितेवरती जिवंत त्या महिलेला जाळलं जायचं. दुसरा पर्याय, जर तिला जिवंत नाही जाळलं तर तिचं विद्रुपीकरण केलं जायचं. महात्मा फुलेंनी पुण्यात ब्राह्मणांच्या विरोधात, ब्राह्मणांनी त्यांच्यातल्या स्त्रियांना या अमानुष रूढींमुळं इतकं छळलं की बालविवाहाची पद्धत होती आणि लहान मुलींचा विवाह हा 60 आणि 70 वर्षाच्या पुरुषांशी केला जायचा. आणि ह्या मुलींचा ज्यावेळी पती मृत्यू पावायचा त्यावेळी या मुलींना विद्रूप केलं जायचं, त्यांचे केशवपन केलं जायचं. आणि या केशवपनाची जी रूढी होती याच्या विरुद्ध पहिला ब्राह्मणांच्या विरोध पुण्यात आवाज उठवला ते क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी. तर लग्नायोग्य स्त्री आणि पुरुष यांची संख्या टिकवली जायची, त्यामध्ये स्त्रीचं विद्रुपीकरण केलं जायचं, केशवपन केलं जायचं आणि आयुष्यभरासाठी तिच्यावरती वैधव्य लादलं जायचं. या प्रकारच्या रूढी त्यांनी अस्तित्वात आणल्या. जर पुरुष राहिला आणि स्त्री लवकर मरण पावली तर आपण त्याला विदूर म्हणतो. तर त्या विदुरानं एकतर लग्न करायचं नाही, त्यांनी ब्रह्मचर्य घ्यायचं किंवा त्या विदुराचं लग्नायोग्य जी मुलगी नाही आहे हिच्याशी केलं जायचं. तर यातून अनेक समस्या, मग बालविवाहापासून कुमारी माता किंवा लवकर गर्भ धारण करणे असे बरेच सामाजिक प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले. ST कॅटेगरीमध्ये जे आदिवासी येतात याच्यामधल्या काही जाती आहेत, भिल्ल आहे, गौड आहे, आदिवासी आहेत, यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. ते अजूनही त्यांच्या आदिवासी पाड्यामध्ये जिथं बेसिक सुविधा नाही आहेत, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, रस्ते नाही आहेत, शिक्षण नाही आहे, राशन कार्ड नाही आहे, अशा अवस्थेमध्ये आज आदिवासी जगत आहेत. तर पूर्णपणे सॅम्पल साईज आणि सॅम्पल सर्वे चुकीचा करून ही जनगणना केली जाते आणि त्यानुसार त्याच्या कल्याणकारी योजना राबवायच्या का नाही, फंडिंग द्यायचं का नाही, फंडिंग वापरायचं का नाही, ह्या सगळा खेळ वर्षानुवर्षे इथले राजकारणी या देशामध्ये करत आलेले आहेत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो कॉन्शियसनेस आहे हा मला सांगावासा वाटतो की युरोपियन्स जे आहेत, ज्यांना आपण ख्रिश्चियन्स म्हणतो, हे ख्रिश्चियन्स रेस कॉन्शियस आहेत, ते वंशाच्या बाबतीत जागरूक आहेत. मुस्लिम जे आहेत हे रिलिजन कॉन्शियस आहेत, ते धर्माच्या बाबतीत जागरूक आहेत. आणि हिंदू हे कास्ट कॉन्शियस आहेत, ते जातीच्या बाबतीत जागरूक आहेत. प्रत्येकाला आपला वंश शुद्ध ठेवायचा आहे आणि वंश शुद्ध ठेवण्यामागे त्यांचा हेतू आहे की पुढची उपजणारी जी पिढी आहे या पिढीमध्ये चांगले गुण यावेत, ती चांगली निपजावी. आणि याच्यासाठी स्त्रीला ते जमीन असं संबोधतात की एखाद्या चांगल्या जमिनीमध्ये ज्यावेळी आपण बीज पेरतो त्यावेळी चांगल्या पद्धतीचं पीक येतं, अशी त्यांची धारणा आहे आणि वंश हा शुद्ध ठेवला पाहिजे. पण भारतामध्ये
हे सगळं आर्य आहेत, द्रविड आहेत, मंगोलियन आहेत, शिथियन आहेत आणि कुठलाच वंश हा भारतामध्ये शुद्ध असा समजला जात नाही. या बाबासाहेब म्हणतात या देशाला फुटीरपणा व विघटनाचा शाप आहे. बाबासाहेब म्हणतात फक्त वर्ग किंवा फक्त धर्म जर असता, फक्त धर्माने इतकं नुकसान झालं नसतं, पण धर्मामध्ये पुन्हा वर्ग आले, ज्याला आपण क्लास डिस्क्रिमिनेशन म्हणतो, जातीय व्यवस्था आली आणि ह्या जातींमध्ये अजिबात प्रेम नाही. मगाशीच मी उदाहरण सांगितलं की एखाद्या जातीवर जर अन्याय झाला तर फक्त त्याचे जात बांधवच रस्त्यावरती येतात, किंवा ठरलेलं आहे कोणत्याही जातीवरती मागास जातीवरती अन्याय झाला तर फक्त महार रस्त्यावरती आहे, इतर जाती रस्त्यावरती नाहीत. कारण जातीमध्ये प्रेम नाही. जातीच्या भिंती मजबूत केलेल्या आहेत, लोकांनी जातीचे किल्ले उभे केलेले आहेत, जातीच्या भिंती चिरेबंदी केलेल्या आहेत. आणि आजची जर स्थिती बघितली, स्वतःला मार्क्सवादी म्हणवणारे बरेच आमदार खासदार आहेत आणि हे आमदार खासदार जातीवादाकडे वळलेले आपल्याला दिसतात. आज आपण म्हणतो कुठं लोकशाही दिसते आपल्याला? आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार, मंत्रीपद त्यांच्या 10 पिढ्यांमध्ये. आज बाबासाहेबांना जी सोशियल मॉरल डेमोक्रेसी हवी होती, अपेक्षित होती, आज ती डेमोक्रेसी आपल्याला कुठंही दिसत नाही. मार्क्सवादी नेते जे आहेत, स्वतःला मार्क्सवादी म्हणून घेणारे, ते जातीयवादाकडे वळलेले आहेत. गांधीवादी म्हणणारे काँग्रेसकडे वळलेले आहेत. आणि जे खरे आंबेडकरवादी आहेत तुमच्या आमच्यासारखे, हेच खरे राष्ट्रवादाची भाषा करतात आणि आंबेडकरवादी आज राष्ट्रवादाच्या दिशेने आहेत. बाबासाहेबांचे विचार हे नवीन पिढीचे आहेत, नवीन स्वप्ने जागवणारे आहेत, नवचेतना निर्माण करणारे आहेत. बाबासाहेब त्या धर्ममार्तंडांना म्हणतात, भले तुम्ही माझा विरोध करत असाल, पण एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल की माझे विचार हे नवीन आहेत, नवचेतना देणारे आहेत. बाबासाहेब एक थोर धर्मशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, मानववंशशास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते, राज्यशास्त्रज्ञ होते. त्यांचा प्राचीन ग्रंथांचा अभ्यास होता, त्यांचा धर्मचिकित्सेचा अभ्यास होता, त्यांचा उद्योगधंद्यांचा अभ्यास होता. आता बाबासाहेबांबरोबर जातीवरती लिहिणारे आणि जातीवरती समाज सुधारक बरेच होते. जर नावं सांगायची झाली तर रानडे किंवा लोकहितवादी आगरकर यांना आपण ओळखतो. पण हे जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या जातीपुरतं किंवा समाजापुरतं काम केलेलं आपल्याला दिसेल. मग त्यांच्या समाजामध्ये जे बालविवाह होते, जे विधवा विवाह होते, जे मुलींच्या शिक्षणाचे विषय होते, याच्याबाबत त्यांनी काम केलेलं दिसेल. इव्हन ज्यावेळी गांधी हे साऊथ आफ्रिकेवरून आले त्यावेळी रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना इथल्या परिस्थितीबाबत 1 वर्षामध्ये माहिती दिली आणि ही माहिती दिल्यानंतर गांधींनी अस्पृश्यतेला विरोध केला, पण जात व्यवस्थेला विरोध केलेला नाही. कोणत्याही नेत्यांनी, बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला, पण जात व्यवस्थेला एकमेव बाबासाहेब विरोध करतात. कारण जात व्यवस्थेमुळं होणारं जे शोषण आहे हे बाबासाहेबांची अनुभूती होती, तर इतर नेत्यांची ती फक्त सहानुभूती होती. बाबासाहेबांना लहानपणी महाराचं मूल म्हणून गाडीवानानं भर उन्हात हाताला धरून गाडीच्या बाहेर फेकलं. अनवाणी पायांना चटके बसत बाबासाहेबांना रस्त्यावरून चालावं लागलं. शाळेत फळ्यावरती गणित सोडवायला सांगितल्यानंतर त्या फळ्याच्या मागं जे स्पृश्य वर्गातल्या मुलांचे डबे होते ते अशुद्ध होतील म्हणून त्या फळ्याला बाबासाहेबांना स्पर्श करू दिलं नाही. बाबासाहेबांची अवहेलना फक्त त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये किंवा त्यांच्या बालपणीच झालेली दिसणार नाही, तर बाबासाहेब शिकले. त्यांनी एलाइट इन्स्टिट्यूट्समधून डिग्र्या घेतल्या, जसं की कोलंबिया विद्यापीठातून PhDची डिग्री घेतली, लंडन विद्यापीठाची डिग्री घेतली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकले, DSc पदवी घेऊन, बॅरिस्टर पदवी घेऊन ते भारतात आले. पण त्यांची अवहेलना जाती व्यवस्थेमुळे थांबलेली नाही. सिडनेहॅम कॉलेजमध्ये बाबासाहेब प्राध्यापक असताना पिऊननं प्यायला पाणी दिलं नाही, शिपायानं प्यायला पाणी दिलं नाही. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी प्यायला पाणीसुद्धा दिलेलं नाही उच्चवर्णीयांनी. बाबासाहेब ज्यावेळी बडोदा संस्थानामध्ये नोकरीला होते, लष्कराचे सचिव होते बाबासाहेब. असं असताना सुद्धा तिथल्या शिपायानं ज्या फाईल्स आहेत त्या बाबासाहेबाच्या अंगावरती फेकून दिल्या. बाबासाहेबांना बडोद्यात राहायला घर मिळाले नाही. त्यांना खोटं सांगून की मी उच्चवर्णीय आहे असं करून पारसी हॉस्टेलमध्ये रूम मिळवून राहावं लागलं. आणि ज्यावेळी तिथल्या धर्मांध लोकांना बाबासाहेबांची जात कळली त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांचे कपडे व इतर साहित्य रस्त्यावरती फेकून दिलं. इतकी अवहेलना बाबासाहेबांना सहन करावी लागली या जात व्यवस्थेमुळं. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यक्ती
इंटरनॅशनल स्कॉलर जो LIT इन्स्टिट्यूटमध्ये त्या काळात 100 वर्षापूर्वी कोलंबिया विद्यापीठ, लंडन ऑफ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणहून डिग्र्या घेऊन येतो. केवळ तो जन्मानं श्रेष्ठ नाही म्हणून त्याला या प्रकारची वागणूक दिली जाते. बडोद्यात तापमान झाल्यानंतर बाबासाहेब अत्यंत चिडतात, रागावतात, रडतात एक ठिकाणी बसून आणि आयुष्यभरात बाबासाहेब पुन्हा कधीच बडोद्याला गेले नाहीत. यानंतर बाबासाहेबांची ओळख होते छत्रपती शाहूजी महाराजांशी आणि छत्रपती शाहूजी महाराज यांनी ज्यावेळी गादीवरती आले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या संस्थानामध्ये सुद्धा विषमता आहे, की सगळी महत्त्वाची पदं जी आहेत ही ब्राह्मणांनी बळकावलेली आहेत. आणि बाबासाहेबांना शाहू महाराजांना हे लक्षात आल्यानंतर शाहू महाराज स्वतःच्या संस्थानापुरता आरक्षण लागू करतात आणि इतर सर्व वर्गाच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये संधी देतात. जे अस्पृश्यता पाळतात यांना शाहू महाराज कडक शासन करतात. जसं की त्यांनी डॉक्टर्स काही अपॉइंट केले, ज्याच्यामध्ये ब्राह्मण वर्गाचे डॉक्टर हे दलित वर्गातील पेशंट्सला चेक करत नव्हते, त्यांना शिक्षा केल्या. जे उच्चवर्णीय शिक्षक होते पण ते दलित वर्गातल्या मुलांना शिकवत नव्हते, त्यामुळं बाबासाहेबांनी दलित वर्गातल्या लोकांना सुद्धा डॉक्टर आणि शिक्षक होण्याची संधी दिली आणि जे लोक अस्पृश्यता पाळत होते त्यांना कठोर शिक्षा केल्या. या पद्धतीचं कार्य हे बाबासाहेबांपूर्वी फुलेंनी महात्मा फुलेंनी आणि शाहू महाराजांनी सुरू केलं होतं. जसं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महात्मा फुलेंनी त्या काळात महार आणि मातंग समाजातल्या मुलांना, लहान मुलांना किंवा स्त्रियांना पाणी दिलं जात नव्हतं प्यायचं. त्यावेळी त्यांनी पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं त्यांची जो हौद आहे तो रिकामा करून दिला, उघडा करून दिला. आता बाबासाहेबांचं कार्य ज्यावेळी मी सांगतो, बाबासाहेब जसं लोखंडावरती घाव बसत राहतात त्या पद्धतीनं बाबासाहेब घाव सोसत होते आणि बाबासाहेब फोलादासारखे तयार होत होते. आणि हे लोखंड एक दिवशी फोलाद झालं आणि ते इथल्या व्यवस्थेवरती घाव घालायला सुरुवात केली त्या पोलादानी. आणि त्यातला पहिला घाव म्हणजे महाडचा सत्याग्रह, महाडचा मुक्तीसंग्राम आपण ज्याला ओळखतो. 20 मार्च 1927 रोजी 20 मार्चला आपण सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा करतो. हा महाडचा सत्याग्रह म्हणजे शोषितांमध्ये संघर्षाचे स्फुल्लिंग पेटवणारा व बाबासाहेबांचा संयम दाखवणारा सत्याग्रह आहे. या सत्याग्रहाच्या दरम्यानच बाबासाहेबांनी मूकनायक व बहिष्कृत भारतची निर्मिती केली. या काळात कॉम्रेड RB मोरे हे बाबासाहेबांचे निकटवर्तीय होते, जे नंतर कम्युनिस्ट झाले. इथं आंबेडकराइट्स आणि कम्युनिस्टांचा तुम्हाला संबंध समजेल, जे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. याच्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना होते. या बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये सर्व सदस्यत्व हे उच्चवर्णीय होते. याच्यामध्ये चर्मकार समाजातून शिवतरकर हे सचिव होते. टिपणीस आणि सहस्त्रबुद्धे ही काही ब्राह्मण व्यक्तीही बाबासाहेबांसोबत होत्या. आणि बाबासाहेब बहिष्कृत हितधारणी सभेचे सदस्य नव्हते. त्याची एक्झिक्युटिव्ह कमिटी होती आणि ह्या एक्झिक्युटिव्ह कमिटी ही एक वेगळी बॉडी होती आणि ह्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे चेअरमन बाबासाहेब होते. बाबासाहेबांची अपेक्षा होती महाडचा संग्राम करत असताना की सवर्णांपैकी काही घटक पुढे येतील आणि ह्या ज्या अन्यायकारक रूढी परंपरा लादल्या गेलेल्या आहेत शूद्रांवरती, अतिशूद्रांवरती, याच्यासाठी समाज सुधारणेसाठी आवाज उठवतील. बाबासाहेबांना समाजातल्या एका अशा एलिमेंटला सेन्सिटाईज करायचं होतं, हा त्यांचा हेतू होता. हिंदुत्ववाद्यांकडून आजही ही गोष्ट सांगितली जाते की आंबेडकर हिंदू धर्म विरोधात नव्हते, त्यांना हिंदू धर्मामध्ये सुधारणा करायची होती. बाबासाहेब स्वतःला प्रोटेस्टंट हिंदू म्हणवतात. बाबासाहेब हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी सत्याग्रह करतात. त्या काळी 1927च्या अगोदर 2 वर्षे मुंबई कायदे विधिमंडळाने एक GR काढला होता आणि त्या GRच्या नुसार दलितांसाठी सर्व सार्वजनिक स्थळे जसं की तलाव असतील, विहिरी असतील, शाळा असतील, शासकीय कार्यालये असतील, रस्ते असतील, धर्मशाळा असतील, ह्या खुल्या गेल्या होत्या आणि तसा कायदा होता. बट इट वॉज द मॅटर ऑफ ॲझर्शन, इट वॉज द मॅटर ऑफ इम्प्लिमेंटेशन, की ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि महाडचा सत्याग्रह हा त्या अंमलबजावणीसाठी होता. महाडचा सत्याग्रह, आम्ही ही माणसं आहोत, जिथं कुत्री मांजरी पाणी पितात तिथं आम्हाला पाणी पिऊ दिलं जात नाही. आमचा माणूस असण्याचा हक्क सांगण्यासाठी, समतेचा प्रश्न सांगण्यासाठी, समतेचा हक्क सांगण्यासाठी हा लढा होता. महाडमध्ये बाबासाहेब परिषद घेतात पहिली आणि त्याच्यामध्ये 20 मार्च 1927ला 3000 लोक सहभागी होतात.
बाबासाहेब चवदार तळ्याचं पाणी खुलं करतात आणि याच्यानंतर हिंदुत्ववाद्यांकडून एक जबरदस्त हल्ला आंबेडकराईट्सवरती होतो. 3,000 लोकं होती ज्यांची हा गंभीर प्रकारचा हल्ला होता. लाठाकाठ्यांनी लोकांची डोके फुटली, जबर जखमा झाल्या, हातपाय मोडले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये या परिषदेला आलेले जे सहभागी लोक होते त्या भागातले हे सगळे ब्रिटिशांच्या महार बटालियनकडून वर्ल्ड वॉर 1 लढलेले होते. त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की याचं प्रत्युत्तर आम्हाला देऊ द्या. त्यावेळी बाबासाहेबांनी हिंसेला विरोध केला. बाबासाहेबांनी सांगितलं नाहीतर आज आपल्याला या देशाचा दलितांचा इतिहास वेगळा पाहायला मिळाला असता. पण बाबासाहेब हे रक्ताचा एक थेंबही न सांडता क्रांती करणारे युगपुरुष म्हणून ओळखले जातात. बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला हिंसेच्या मार्गाने जायचं नाही आहे, हिंसेला आपण प्रत्युत्तर द्यायचं नाही आहे. बाबासाहेब तिथं माघार घेतात. 8-9 महिन्यानंतर डिसेंबर 1923 पुन्हा बाबासाहेब सत्याग्रह करतात आणि चवदार तळं खुलं करतात व मनुस्मृतीचं दहन करतात. यावेळी 10,000 लोक सहभागी होते आणि अतिशय प्लॅनिंग करून हा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. पण पुन्हा तिथं ब्रिटिशांचे कलेक्टर त्याच ठिकाणी आले आणि त्यांनी जे सहभागी 10,000 लोक होते त्यांना अटक करण्याच्या धमक्या दिल्या. त्यांनी सनातन्यांना चेतवलं आणि सनातन्यांकडून असा कांगावा करण्यात आला की जरी सार्वजनिक स्थळं खुली करण्याचा आदेश असतील पण चवदार तळे हे एक खाजगी तळं आहे आणि ते चवदार तळं नसून चौधरी तळं आहे आणि त्यामुळं अस्पृश्यांना इथलं पाणी पिता येणार नाही. याच्यानंतर ज्यावेळी संग्राम झाला त्याच्यानंतर तिथं सनातन्यांनी जाऊन मलमूत्र, दही, दूध आणि तूप हे सगळं टाकून मंत्र म्हणून पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. तर या पद्धतीची वागणूक तिथं मिळाली. महाडच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेब अंतर्मुख होतात. नंतर काळाराम मंदिराचा नाशिकचा सत्याग्रह होतो पण बाबासाहेबांचं मन सत्याग्रहामध्ये रमत नाही. बाबासाहेब अंतर्मुख होतात आणि ते ओळखतात की हिंदू धर्मामध्ये आपण कितीही कडवा संघर्ष केला, मंदिरं खुलं केली, शाळा खुल्या केल्या तरी आपल्याला हजारो वर्षाची जी वागणूक आहे ती बदलणार नाही. आणि बाबासाहेबांच्या मनामध्ये धर्मांतराचे विचार यायला सुरुवात होतात. या सर्व सत्याग्रहांमध्ये बाबासाहेब म्हणतात तुम्ही करत राहा सत्याग्रह, मी तुमच्यासोबत आहे. पण बाबासाहेबांचं मन त्यामध्ये रमत नाही. नंतर सायमन कमिशन भारतामध्ये येतं ज्याला काँग्रेसकडून कडाडून विरोध होतो. 3 राऊंड टेबल कॉन्फरन्सेस होतात. 3ही राऊंड टेबल कॉन्फरन्सेसला बाबासाहेब हजर राहतात आणि अस्पृश्यांची बाजू ब्रिटिश सरकारसमोर मांडतात. एवढंच नव्हे तर ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगतात की ब्रिटिश सरकार आल्यापासून ही अस्पृश्यांच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल झालेला नाही आहे, त्यामुळं आमचे प्रश्न आम्हाला सोडवून द्या. 1942ला गांधी चले जाऊची घोषणा करतात पण बाबासाहेब 1930लाच ब्रिटिशांना सांगतात की हा देश आमचा आहे आणि याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. तर बाबासाहेबांनी इतका मोठा देशभक्त नाही. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेब करतात आणि गांधींचा कडवा विरोध असून सुद्धा ते मिळवण्यात बाबासाहेब यशस्वी होतात. पण त्यावेळेचे जे महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, यांनी त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की सोशल रिफॉर्म्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन फ्रीडम. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा देशाची गुलामगिरी ही फक्त 150 वर्षांची आहे, पण आमची गुलामगिरी ही 2000 वर्षांपूर्वीपासूनची आहे. आणि आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा जे सामाजिक सुधारणा आहे, आमच्याच लोकांकडून आम्हाला जी हीन वागणूक दिली जाते, जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जाते, इथे बदल झाला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेब म्हणतात की सोशल डेमोक्रेसी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द पॉलिटिकल डेमोक्रेसी. 1937ला इलेक्शन्स लागतात. यापूर्वी बाबासाहेब स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना करतात, इंडिपेंडंट लेबर पार्टी. आणि याच्यामध्ये कास्ट हा शब्द कुठेही नाही, लक्षात घ्या. बाबासाहेब अस्पृश्यांचे नेते आहेत, मजुरांचे पहिले नेते आहेत. पहिली पार्टी ते स्थापन करतात आणि अजेंड्यावर ते मजुरांचे प्रश्न घेतात. फक्त जातीपुरते बाबासाहेब सीमित राहत नाही. बाबासाहेब ओळखतात की ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दलितांचे 2 शत्रू आहेत आणि त्यासाठी ते लेबर पार्टीची स्थापना करतात.
ब्रिटिशांच्या मते भारत हा बंच ऑफ कम्युनिटीज आहे, जातींचा समूह आहे, म्हणून याला आपण सहजरित्या आपण याला राज्य करू शकतो, याला तुकड्यांमध्ये विभागू शकतो, हे ब्रिटिशांनी ओळखलेलं होतं. म्हणून ब्रिटिशांनी कधी जात व्यवस्थेला कधीही त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी उच्चवर्णीयांना नोकरीमध्ये घेतलं, त्यांचा वापर केला, अस्पृश्यांचाही वापर केला. म्हणून व्यथित होऊन बाबासाहेब म्हणतात, आय वॉज बॉर्न ॲज हिंदू, आय कुडंट हेल्प, आय विल नेव्हर डाय ॲज हिंदू. बाबासाहेब म्हणतात, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, यामध्ये मी काहीही करू शकत नाही, पण मी मरणार हिंदू म्हणून नाही. स्वामी विवेकानंद जे हिंदू तत्वज्ञ समजले जातात, ते सुद्धा हिंदू धर्माबाबत म्हणतात की हिंदू धर्म हा उदात्त तत्व सांगणारा, पण धर्माच्या तत्वाला हरताळ फासणारे लोक असणारा धर्म आहे. स्वामी विवेकानंद हे फार मोठे रिव्हॉल्युशनरी होते, त्यांना फार कमी आयुष्य मिळालं, पण ते काय म्हणतात की हिंदू धर्म हा टच मी नॉट रिलिजन आहे, की याच्यामध्ये अस्पृश्यता आहे आणि हा टच मी नॉट रिलिजन आहे. इथं माणसाच्या स्पर्शानं माणूस वाटतो आणि मलमूत्रानं, गुराच्या मलमूत्रानं तो शुद्ध होतो. बाबासाहेब सांगतात, अस्पृश्यांनी सामर्थ्य अंगात मिळवलं पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, त्यांनी द्रव्यसंचय केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये मॉरल स्ट्रेंथ आली पाहिजे. हजारो वर्ष शोषणानं पिचलेल्या अस्पृश्यांमध्ये मॉरल स्ट्रेंथ येणार कुठून? ही नैतिक धाडस येणार कुठून? एक उदाहरण मला इथं द्यावंसं वाटतं की हत्ती हा फार मोठा सामर्थ्यवान बलशाली प्राणी आहे, पण हत्ती सांभाळणारे लोक काय करतात की लहानपणीच हत्तीचं पिल्लू असताना त्याच्या पायामध्ये लोखंडी साखळी टाकून ठेवतात आणि ते पिल्लू लहान असतं, ती साखळी ते सोडवू शकत नाही. ते पिल्लू हळूहळू मोठं होतं, पण त्याच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं की ह्या साखळदंडाने मला बांधून ठेवलेलं आहे, मी हा साखळदंड तोडू शकत नाही. ह्या पिल्लाचा नंतर मोठा हत्ती होतो, त्याच्या बलाढ्य हत्ती होतो, त्याच्या अंगात ताकद येते, पण आता साखळी त्याच्या पायात नसते, आता साखळी त्याच्या मेंदूभोवती असते आणि ती साखळी तो तोडू शकत नाही. तसं इथल्या अस्पृश्यांचं, अतिशूद्रांचं झालं होतं की इथल्या वर्णव्यवस्थेनं, इथल्या धर्मशास्त्रांनी जी त्यांच्या मेंदूभोवती साखळी टाकली होती की आपण यांचे गुलाम आहोत, आपण कधीही यातून मुक्त होणार नाही, ती साखळी तोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेब म्हणतात की ख्रिश्चन आणि मुस्लिम हे सुद्धा तुम्हाला आपल्यापेक्षा कमी समजतात की किंवा ते तुमच्या मदतीला येणार नाहीत, कारण हिंदू लोक त्यांना वाळीत टाकतील अशी भीती त्यांना, ख्रिश्चनांना आणि मुस्लिमांना वाटते. बाबासाहेब म्हणतात की मुस्लिमाची 2च घरं जरी गावात असतील तरी हिंदू लोक त्यांच्या वाट्याला जात नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की मुस्लिमांवरती जर अन्याय केला तर कन्याकुमारी ते काश्मीर ते कन्याकुमारी सगळे मुस्लिम एकवटतील आणि त्याचं प्रत्युत्तर देतील. त्यामुळं ख्रिश्चन आणि मुस्लिमांवरती अन्याय कमी झाले, पण शूद्रांवरती आणि अतिशूद्रांवरती अन्याय हे होत राहिले आणि ते आजही होत आहेत लॉकडाऊनच्या काळात. की जसं की पुण्यातलं विराट जगतापचं मी उदाहरण देतो. इथं IT हब असणारं पुणे, फुलेंचा वारसा असणारं पुणे, याच्यामध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुण मुलाचा जातीय ह्याच्यातून खून होतो. या खुनाचा आरोप आहे की 6 ते 7 लोकांनी त्याला सळईनं, काठ्यांनी मारलं आणि त्याची हत्या केली. अरविंद बनसोड नागपूर नारखेड इथं हत्या केली जाते तरुण मुलांची. आजचे विषय काय आहेत लक्षात घ्या. पूर्वी उंची पोशाख घातला, पितळेच्या तांब्याच्या पाण्यात पाणी आणलं, बूट मोजे घालून गावात गेला, वरातीतून घोडं आणलं, या सगळ्या गोष्टींसाठी अन्याय होत होते. आज प्रेम प्रकरण म्हणजे प्रेम ही सुलभ भावना आहे आणि बाबासाहेब सांगतात की जर तुम्हाला जातीच्या भिंती मोडायच्या असतील तर आंतरजातीय विवाह, इंटरकास्ट मॅरेजेस, इंटर रिलिजियस मॅरेजेस, आज जग इंटर रेशियल मॅरेजेसपर्यंत आहेत. अशा काळामध्ये एखाद्या तरुणाची जातीवरनं केवळ तो खालील जातीचा आहे आणि आमच्या मुलीवरती प्रेम करतो, यातून हत्या व्हावी हे अतिशय दुर्दैवजनक आहे आणि आपला समाज कुठंतरी दुभंगलेला आहे आणि हे सामाजिक दिवाळखोरीचं लक्षण मला वाटतं. याच्यामध्ये बाबासाहेबांना असं सांगण्यात आलं की कास्ट इज अ डिव्हिजन ऑफ लेबर. पूर्वीपासून धर्मशास्त्राप्रमाणे कास्ट इज अ डिव्हिजन ऑफ लेबर, पण बाबासाहेब म्हणतात कास्ट इज नॉट अ डिव्हिजन ऑफ लेबर, इट इज अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स. आता याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतं की जात किंवा कास्ट ह्याला कोणताही बायोलॉजिकल किंवा जीवशास्त्रीय पुरावा नाही आहे. एक उदाहरण मला आणखी द्यावंसं वाटतं की मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या बाबतीत मी बोललो की शूद्र आणि अतिशूद्रांच्या मदतीसाठी किंवा अन्यायासाठी ते बोलले नाहीत. लखनौ काँग्रेस ज्यावेळी झालं 1916 त्यावेळी मुस्लिमांनी टिळकांचा जय जयकार केला. तर याच्या मागचं कारण काय होतं की 1916 लखनौ काँग्रेसमध्ये टिळकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला
आणि त्या काळात ढाक्याची मलमल फेमस होती आणि ह्या ढाक्याचे मलमल बनवण्याच्या कामामध्ये मुस्लिम कारागीर होते आणि मुस्लिम कारागीर आपला व्यवसाय वाचावा यासाठी त्यांनी टिळकांचा जय जयकार केला. असे बरेच कांगोरे या जातीला धर्माला आहेत. मी सांगितलं की कोणताही नेता बाबासाहेबांच्या जवळपास येऊ शकत नाही. हजारो समाजशास्त्रज्ञांचे विचार बाबासाहेब सगळ्यांच्या पुढं आहेत. बाबासाहेब सांगतात की धर्म इथला वर्णाश्रमावरती आधारित आहे, हा धर्म सनातन आहे. बाबासाहेब संविधान लिहितात, संविधानामध्ये अस्पृश्यता निघून गेली पण जाती गेलेल्या नाहीत. जाती आणखी बळकट झाल्या कारण संविधानामध्ये असं म्हटलं गेलं, स्टेट्स हॅज टू डू जस्टिस विथ द लोअर कास्ट, ज्यामध्ये रिझर्वेशन्स आली. रिझर्वेशन्सचा वापर राजकीय व्यक्तींनी त्यांच्या पद्धतीने केला आणि त्यांनी स्वतःची परिस्थिती सुदृढ करण्यासाठी ह्या गोष्टींना जास्त चिघळवत ठेवलं. जाती व्यवस्थेनं देशाचं कधीही न भरून येणारं सामाजिक राजकीय आणि आर्थिक नुकसान केलं. देश बलशाली होऊ शकला नाही, सामर्थ्यशाली होऊ शकला नाही. जाती व्यवस्थेवरती सखोल अभ्यास करणारे बाबासाहेब हे शिक्षण तज्ज्ञ, समाजतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, संविधान निर्माते, कृतिशील विचारवंत, सर्वस्पर्शी, आंतरविद्याशाखीय आणि सर्वतोगामी बुद्धी असणारे नेते, ज्यांना शतकाहून अधिक काळाच्या पुढं पाहण्याची दृष्टी होती आणि बाबासाहेबांच्या उंचीचा माणूस पुन्हा या देशात होणे नाही, म्हणूनच बाबासाहेबांना फादर ऑफ मॉडर्न इंडिया असं म्हणतात. बाबासाहेब जी पंचसूत्री सांगतात जात नष्ट करण्यासाठी, त्यामध्ये ते सांगतात पहिलं स्त्री पुरुष समानता. स्त्रियांना हजारो वर्ष अतिशय खालच्या दर्जाची वागणूक ह्या धर्मानं दिलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही देशाची प्रगती हे त्या देशातल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजता येते. त्यामुळं पहिला मुद्दा स्त्री पुरुष समानता. दोन्ही ही रथाची चाकं आहेत आणि ते एकासोबत चालली आहेत. स्त्रियांवरती, मग त्या ब्राह्मण असोत, हिंदू असोत, कोणत्याही असो, स्त्रियांवरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. ज्या पद्धतीचे अधिकार त्यांना संविधानामध्ये मिळवून दिलेले आहेत. दुसरं बाबासाहेब सांगतात की नैसर्गिक संसाधनांचं समान वाटप केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जमीन, पाणी, हवा, कोळसा, ऊर्जा यांचं समान वाटप, त्याचबरोबर शिक्षण आणि नोकरी याचं सुद्धा समान वाटप झालं पाहिजे. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. धर्मचिकित्सा ही झाली पाहिजे बाबासाहेब म्हणतात. धर्ममार्तंडांचा धर्मचिकित्सेला विरोध होता. बाबासाहेब धर्मचिकित्सा, धर्मांतरे ही झाली पाहिजेत. बाबासाहेब सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र सांगतात इंटरकास्ट मॅरेजेस केलं, किंवा ज्याला आपण एंडोगॅमी म्हणतो. आज आंतरजातीय विवाहाचं प्रमाण बघितलं तर फार कमी आहे. जी शाळा कॉलेजेसमध्ये मुलं मुली जातात ती आंतरजातीय विवाह करतात. किती पालक आज परमिशन देतात आपल्या मुलींना आंतरजातीय विवाह करण्यासाठी? शिकलेले पालकसुद्धा देत नाहीत. जातीची संमेलनं भरवली जातात, विवाह संमेलनं भरवली जातात का जाती टिकवण्यासाठी. जात नष्ट करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज मला इथं वाटतात, ते मी आपणाशी शेअर करतो आणि आपण थांबूयात. मला वाटतं की ही जात संपवण्याची जबाबदारी, मी थोडंसं आयडिओलॉजीमध्ये बोलतो आहे, याच्यामध्ये राजकीय नेत्यांवरती फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी जातीपातीचं राजकारण न करता जातीवरती बघून तिकीट देण्यापेक्षा त्या माणसाची पात्रता बघून त्याला तिकीट द्या, तर खऱ्या अर्थानं आपण मॉरल डेमोक्रेसी निर्माण करू शकू. 1934मध्ये महात्मा गांधीसुद्धा 1934 नंतर महात्मा गांधी काँग्रेसचे सभासद नाहीत. ते लोकांना आवाहन करतात की उमेदवाराची लायकी बघून, त्याची योग्यता बघून मतं द्या. लोकांना हे समजलं पाहिजे की मेरिट डेमोक्रेसी निर्माण झाली पाहिजे. आज शिकलेले लोक जास्त प्रमाणे जाती व्यवस्था जोपासत आहेत. आज जर संशोधनातलं उदाहरण मी दिलं तर PhD गाईड्स बघा, त्यांची संख्या बघा आणि त्यांच्याकडे घेतल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघा की हे विषय राजरोसपणे पत्रातून छापून येत आहेत की फक्त जातीचा असेल तरच त्याला PhD सारख्या डिग्रीला. आज आपण कुठं आहोत? शिक्षण व्यवस्थेमध्ये PhD अत्युच्च डिग्री समजली जाते. याच्यामध्ये बघून जर जात बघून घेतलं जात असेल आणि त्याचं मेरिट बघून जर घेतलं नसेल तर काय अवस्था ही शिक्षण क्षेत्राची आहे? मेरिट डेमोक्रेसी कधी निर्माण होणार? आपण कास्ट डेमोक्रेसीमध्ये एवढं रुतलोय, कास्ट सांभाळण्यामध्ये एवढं रुतलोय, मेरिटला आपण कधी बघणार? अधिकारी असतील, प्राध्यापक असतील, आपण मेरिट बघितलं पाहिजे, जात बघितली नाही पाहिजे. आपल्याकडे एक दृष्टी निर्माण झाली पाहिजे की देशाचं आणि समाजाचं व्यापक हित बघण्याची एक दृष्टी आपल्याकडं निर्माण झाली पाहिजे, जी सर्व नेत्यांमध्ये फक्त बाबासाहेबांकडे होती. म्हणून बाबासाहेब स्वतः म्हणतात, आय एम इंडियन फर्स्टली अँड लास्टली, नो रिलिजन, ओनली मेरिट फर्स्ट.
पुढील पिढ्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, मुलामुलींना अवेअर करा, त्यांना आत्मनिर्भर होऊ द्या, त्यांचे निर्णय लग्नाचे असतील, शिक्षणाचे असतील ते त्यांना स्वतःला घेऊ द्या. अभ्यासक्रमामध्ये मानवतावादी विचारांचं, मानवव्यापी मूल्यांचा समावेश झाला पाहिजे. या शिक्षण व्यवस्थेमध्ये आयडियल थिंकर्स, आयडियल सायंटिस्ट, फिलॉसॉफर्स, कवी, साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत. इतिहास पुन्हा लिहिला गेला पाहिजे, रिरायटिंग ऑफ हिस्ट्री झालं पाहिजे. जो खोटा इतिहास आज आमच्या माथी मारण्यात आलेला आहे, इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे. विविध संस्था असतील, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, यातलं आरक्षण हे केवळ संधी देण्यासाठी आहे आणि याच्यामध्ये या संस्थांमधून जातीवाद नष्ट झाला पाहिजे. आज जर अगदी प्रायव्हेटमधल्या काही विविध कंपन्या बघितल्या तुम्ही तर तिथं ठराविक लोकांची मक्तेदारी तुम्हाला दिसेल. आज लोकांची काय तिथं तुम्हाला त्या लोकांची मक्तेदारी दिसेल. हे कधी संपणार? आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमधून जातीवाद कधी हद्दपार होणार? ॲज अ नेशन वी हॅव फेल्ड. एक देश म्हणून आज आपण यशस्वी नाही आहे, एक राष्ट्र म्हणून आज आपण यशस्वी नाही आहे. आपल्यामध्ये फुटीरपणा आहे, विघटन आहे. समाजाचं हित पाहणार कधी आपण? देश पुढं जाणार कधी? आपल्यामध्ये सोशल सेन्सिटिव्हनेस सगळ्यात महत्त्वाचा